यानंतरची बातमी सांगलीतील भिलवडी बलात्कार प्रकरणी आज पलूस तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्वपक्षीय बंद पाळण्यात येतोय। आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। पलूस तालुक्यातील भिलवडी जवळच्या माळवाडी या गावामध्ये काल 8वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृतदेह आढळलेला होता। शवविच्छेदनानंतर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं होतं आणि त्यामुळे आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। आमचे सांगलीचे प्रतिनिधी कुलदीप माने आता आपल्या सोबत आहेत। कुलदीप, सर्वपक्षीय बंद आहे असं कळतंय, सांगलीमध्ये काय स्थिती? नक्कीच रेश्मा, भिलवडी जवळसह 15 गावं, जवळपास 15 गावांमध्ये हा बंद पाळण्यात येतोय। कालपासूनच या बंदला सुरुवात झाली होती। काल रात्रीपासूनच सर्व गावामध्ये तणावपूर्ण वातावरण होतं आणि ही परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावरती फौजफाटा भिलवडी असू देत, माळवाडी गावामध्ये असू देत, त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। जिल्हा पोलीस प्रमुख देखील काल रात्रीपासूनच या भिलवडी परिसरामध्ये ठाण मांडून होते। त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता जी सकाळची परिस्थिती आहे त्यामध्ये बहुतांश मोठ्या प्रमाणात गावामध्ये सुरक्षेचं वातावरण या ठिकाणी दिसतंय आणि मोठ्या प्रमाणावर फौजफाटा ह्या 2-3 गावामध्ये प्रामुख्याने दिसून येतोय। मुख्यत्वे जी अडचण येते ती सोशल मीडियावरून जे काही व्हॉट्सअपवरून जे SMS पसरले जातात त्यामुळे कुठेतरी गैरसमज पसरवतो, जातीयता निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होतोय। त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख असते नुकतंच भिलवडीमध्ये खासदार संजय पाटील यांनी देखील भेट दिली आणि या प्रकरणावर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून जे काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोक धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न करतात, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात, ते रोखण्यासाठी या ठिकाणी सध्या प्रमुख प्रयत्न करतात आणि सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। आणि नक्कीच कुलदीप, तू सांगितलंस त्याप्रमाणे सोशल मीडियावरती मला आणि इतर ग्रुपवरती देखील असे मेसेजेस आलेले होते, तेव्हा कृपया अशा मेसेजेसवरती आणि भडकाऊ जी वक्तव्य आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, असं आवाहन आपण तिथल्या नागरिकांना करूयात। कुलदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।